गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला, कोल्हापूरच्या विविध गणपतींचं आपण आज दर्शन घेऊयात. प्रथमतः दर्शन बिनखांबी मंदिराच्या गणरायाचं. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आणि ही गणपती उत्सवात बसवण्यात आलेली मूर्ती. यापुढं आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरच्या प्रसिद्ध शिवाजी चौकात आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत कोल्हापूरचा महागणपती. या महागणपतीशी प्रत्येकाचं एक वेगळंच नातं आहे. एक वेगळीच ऊर्जा हा महागणपती कोल्हापूरकरांना देत असतो. एक वेगळाच उत्साह या संपूर्ण अशा चौकात निर्माण करत असतो. ही बैठी मूर्ती आहे आणि नवसाला पावतो अशी या गणपतीची ख्याती आहे. त्यामुळं अनेक लोक हे चांदीचे आभूषणं ही गणपतीला चढवत असतात. त्याचबरोबर अनेक ट्रक नारळ या गणपतीला हे दरवेळी नवसाला मिळत असतात. आज दुसरा गणपती जो या महागणपतीच्या शेजारी बसवलेला असतो. या मंडळाची मूर्ती सुद्धा अतिशय सुबक असते. आता आपण दर्शन घेऊयात यावर्षी फेमस झालेल्या कलकल ग्रुपच्या गणरायाचं. कोळेकर टिकटीवर असणारा कलकल ग्रुप नेहमीच गणरायाच्या प्राचीन मूर्ती कशा होत्या हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी सुद्धा त्यांनी एक वेगळा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की हरिहरेश्वर मंदिर जे आपल्या सांगलीजवळ आहे, कुंडल गावाजवळ, त्यामध्ये 6 वर्षापूर्वी जे उत्खनन झालेलं होतं त्यामुळे ते एक अद्वितीय चालुक्य काळातील शिल्प आढळलं होतं. यामध्ये असं आहे की शरीर 5 आहेत, म्हणजे धड 5 आहेत आणि एकच डोकं आहे. श्रीकृष्णाची बाललीला स्वरूपातील हे शिल्प आहे. हे दाखवण्याचा यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण जर वरती बघितलं तर आपल्याला हे शिल्प दिसतं आणि त्याचं प्रतिबिंब हे आपल्याला खालच्या पाण्यामध्ये दिसतं. अतिशय सुंदररित्या ही कलाकृती साकारण्यात आलेली आहे. असेच उत्तमोत्तम प्रयत्न यांच्याकडनं होत राहू देत. मोबाईलच्या माध्यमातून मी तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं दाखवायचा प्रयत्न करत आहे, परंतु माझं असं मत आहे की अशा सुंदर कलाकृती तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघितलेल्याच चांगलं होईल. मंगळवार पेठेत याच गणपतीच्या शेजारी एक भाई ग्रुप म्हणून आहे, छोटाच ग्रुप आहे. तर त्यांची ही मूर्ती नेहमी अशीच असते, परंतु यावेळची जी रंगसंगती आहे ती अतिशय उत्तम वाटली म्हणून मी तुम्हाला ही मूर्ती दाखवत आहे. ही मूर्ती रात्रीच्या वेळी अतिशय उत्तम दिसते. आता हे कोल्हापुरातील सगळ्यात मोठं मंडळ मंगळवार पेठेतलं आपलं पाटाकडील तालीम मंडळ अर्थात PTM. PTM आता गेली अनेक वर्ष लालबागच्या राजाच्या रूपातील मूर्ती हे बनवत आहेत. ही मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर असते, रेखीव असते, बघतच राहावं असं वाटत असतं. या ठिकाणी जागेची थोडी कमतरता आहे, नाहीतर PTMनं लालबागच्या राजासारखाच इथं पूर्णपणे राजवाडा बांधला असता असं म्हणायला काही हरकत नाही. एक वेगळीच ऊर्जा या ठिकाणी आल्यावर आपल्याला नेहमीच मिळत राहते. इथूनच जवळ बेलबागेत असलेलं जय पद्मावती तरुण मंडळ सुद्धा कलकल ग्रुप सारखंच प्राचीन मूर्ती हे दाखवत असतं. यांची ही मूर्ती जी आहे ही थायलंडमधील मूर्ती आहे. रुद्र परब्रह्म गणपती असं हिला म्हटलं जातं. मूळ 28 इंचाची ही मूर्ती आहे आणि 60 किलोची आहे. त्याचं त्यांनी हे एक रूप या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतरचा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असलेला गणपती फुलगल्ली तालीम मंडळाचा वनराज रूपातील हा गणपती. अतिशय सुंदर अशी मूर्ती यांनी या कलाकारांना साकारायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु याचं रूप कोणतं, याचा इतिहास काय, पौराणिक कथांचा रेफरन्स काय हे या ठिकाणी मला काहीच मिळालं नाही. आणि जर खरंच संदर्भ असतील पौराणिक कथांचे किंवा खरंच गणपतीचं रूप असं झालेलं असेल तर अशा मूर्ती कराव्यात असं माझं वैयक्तिक मत आहे. यानंतर कोल्हापूरचा चिंतामणी, SP बॉईजचा हा चिंतामणी, अतिशय सुंदर असा राधाकृष्णाचा पूर्णपणे
यांनी जो काही सेटअप आहे तो या ठिकाणी साकारलेला आहे. अतिशय सुंदर लाइटिंग या ठिकाणी करण्यात आलेला आहे. भव्य अशी मूर्ती आहे आणि यांना सुद्धा जागा तशी चांगली मिळालेली आहे, त्यामुळं मांडणी जी आहे ती आपल्याला उत्तम अशी दिसते. मुंबईचा जो चिंतामणी आहे त्याचंच हे एक रूप आहे. आता पापाची तिकटीचा बजा माजगावकर तरुण मंडळाचा हा बैठा गणपती. हा गणपती आणि कोल्हापूरचा महागणपती बघितल्यावर सेम आहेत असं वाटतं, परंतु थोडा फरक आहे. ही मूर्ती थोडी छोटी लहान आहे. याच ठिकाणी असलेला शहीद भगतसिंग तरुण मंडळाचा हा गणपती, या मंडळाची सुद्धा मांडणी जी असते ती कायम चांगलीच असते. या शेजारीच एक मसोबा ट्रस्ट म्हणून आहे. हे दरवेळी मुलांच्या आकर्षणासाठी काही गणपती बनवतात, तसा सेटअप करतात. तसाच यावेळी त्यांनी सेटअप केलेला आहे, परंतु एक गणपती म्हणून मला हे आवडलेलं नाही आहे. हा कोल्हापूरचा महाराजा, जुना बुधवार पेठ तालमीचा महाराजा. अतिशय सुंदर मूर्ती असते त्यांची ही नेहमी. याच जवळ दत्त महाराजांच्या रूपातील गणरायाची ही मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. आता आपण जाऊया तटाकडील तालीम मंडळाचा गणपती बघायला. तटाकडील तालीम मंडळ हे सुद्धा पेठेतलं एक मोठं नाव. हे सुद्धा दरवेळी वेगळा एक सेटअप दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. यांची मूर्ती सुद्धा शाडूची असते, अतिशय सुबक मूर्ती असते. लहानपणापासून मला ही मूर्ती आवडते, कारण उंच आहे, बसलेली आहे आणि त्यांचा साईज जो गणपतीचा आहे हा नेहमी हाच असतो, कारण त्यांचं जे दरवाजातल्या कमानीतनं आपण जे आलो त्यातूनच ही मूर्ती अगदी कट टू कट जात असते. आता बघूयात दख्खनचा राजा दिलबहार तालीम मंडळाचा गणपती. यांनी सुद्धा लक्ष्मीची वेगवेगळी रूपं या मंडपामध्ये दाखवलेली आहेत. अगदी राजाचा दरबारच भरलेला आहे असं या ठिकाणी आपल्याला नक्कीच जाणवतं. यांची सुद्धा सुबक मूर्ती आहे. गणपतीचे 8-9 दिवस संपूर्णपणे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी चालत असतात. मंडळाची लोक त्याचं जे काही पथ्य पाणी आहे, शास्त्र आहे ते सर्व करत असतात. हे मला या ठिकाणी उत्तम वाटतं. आता रील्समध्ये फेमस झालेला चावमेव ग्रुपचा 12 मोठी विहिरीवर असलेला गणपती आणि याच ठिकाणी आपले शंभूराजे श्री महादेवाची पूजा करत असतानाची मूर्ती. अतिशय उत्तम असा सेटअप हा करण्यात आलेला आहे. साने गुरुजी वसाहतीमध्ये हा गणपती आहे, त्यामुळं बरेच लोक येतील नाही येतील असं वाटत होतं, परंतु अतिशय उत्तमरित्या हे सर्व साकारण्यात आलेलं आहे. आपण खरंच बारामोटेच्या विहिरीमध्ये आहोत का असं आपल्याला नक्कीच वाटतं. वरून पडणारा पाऊस याला उत्तम अशी साथ ही देत आहे. ही मूर्ती, या ठिकाणची प्रतिकृती तुम्ही बघायला नक्कीच जावं असं वैयक्तिक मला वाटतं. ही बारामोटेची विहीर जवळच आपल्या कोल्हापूरपासून 120 किलोमीटर अंतरावर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ती सुद्धा तुम्ही बघू शकता. आता आपण शेवटच्या गणरायाचं दर्शन घेऊया. कोल्हापूरचा राजा, गोल सर्कलचा राजा. गोल सर्कलची सुद्धा लालबागच्या रूपातीलच मूर्ती असते. कोल्हापूरमध्ये दाखवण्यासारखे भरपूर असे गणपती आहेत, परंतु ते मी सध्या दाखवू शकत नाही आहे, त्याबद्दल क्षमस्व. पुढच्या वेळी मी नक्कीच जास्तीत जास्त गणपती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पाचा आपल्याला काय अनुभव आलेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. ते नाही जमलं तर गणपती बाप्पा मोरया तर नक्कीच लिहा. याचबरोबर वेगवेगळे अनुभव ऐकण्यासाठी माझं ओमकार ॲक्शन रिॲक्शन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.